भारतीय सैन्यात क्लार्क असणाऱ्या कपिलने धुळ्यात आपल्या पत्नीला कीटकनाशकचे इंजेक्शन देऊन जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली. प्रारंभी हा मृत्यू आकस्मिक भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु या घटनेची सत्यता जेव्हा समोर आली तेव्हा सारेच हादरले. अनैतिक संबंधात पत्नी अडसर ठरत असल्यानेच हैवान पतीने तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शारदा उर्फ पूजा बागुलचा मारेकरी पती कपिल याच्यासह त्याची प्रेयसी आणि आई बहीण अशा 4 जणांना अटक केली आहे. वलवाडीतील कपिल बागुल याची पत्नी शारदा बागुल हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने तिच्या नातलगांनी खुनाचा आरोप केला होता. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन शारदाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिरे रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन अहवालातून शारदा हिच्या अंगावर मारहाणीचे उरण आढळून आले, तसेच तिला विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे उघड झालं. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कपिल बागुल याची कसून चौकशी केली असता त्याने पत्नीला कीटकनाशकचे इंजेक्शन टोचल्याचे कबूल केले होते. तर कपिलचे प्रज्ञा कर्डिले याच्याशी कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. तिचा विवाह 2007 मध्ये एका इसमाशी झाला होता, मात्र हा विवाह घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी कपिल आणि प्रज्ञा यांच्यामध्ये पुन्हा जवळीक वाढली. यावरून शारदा आणि कपिलमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे शारदाचा कायमस्वरूपी काटा काढण्यासाठी कपिलने हा भयंकर मार्ग निवडला. शारदाला जीवानीशी संपवण्यासाठी कपिलने तिच्या हातावर बळजबरीने कीटकनाशकचे इंजेक्शन दिले. इंजेक्शन टोचताच शारदा अक्षरशः तडफडू लागली. तिच्या तोंडातून फेस येत होता. तिची असह्य अवस्था कपिल 1.5 तास बघत होता. तिचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तो तेथेच बसून होता. यानंतर निपचित पडलेल्या शारदाला घेऊन तो एका खासगी रुग्णालयात गेला. तिथे डॉक्टरने तिला मृत घोषित केले. आपले बिंग फुटेल या भीतीने कपिलने घाईघाईत शारदावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शारदाच्या नातलगांनी थेट पोलिसांत तक्रार केल्याने कपिलचा डाव उधळला गेला. शारदा हिने स्वतः विष घेऊन आत्महत्या केल्याचा तो बनाव रचत होता, मात्र शारदाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याने खुनाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी शारदाच्या हत्येप्रकरणी पती कपिल बागुल, सासू विजया बागुल, ननंद रंजना माळी, प्रेयसी प्रज्ञा कर्डिले यांना काल रात्रीच अटक केली. कपिलच्या कटात हे संशयितही सहभागी असल्याच्या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत. पूजेचा छळ करण्यात येत होता. शारीरिक छळ करून मारले. फोन आला तर ती आजारी आहे. त्यानंतर अर्ध्या तासात तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. असा कोणता आजार झाला होता असं नातेवाईकांनी म्हटलं. आपल्या पत्नीला मारणाऱ्या जवानाने त्याने नंतर तिला रुग्णालयात नेण्याचं देखील नाटक केलं आणि घाई करत तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबियांनी तक्रार केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मयत महिलेचा भाऊ भूषण महाजन याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती कपिल बाळू बागुल याला अटक केली आहे.